मेष राशीच्या जातकांना या आठवड्यामध्ये मंगळ बुध युती, चंद्राचे लाभस्थानातून भ्रमण आणि शनीचा अनुकूल दृष्टिकोन हे महत्त्वाचे ग्रहयोग ह्या आठवड्यामध्ये मेष राशीमध्ये घडणार आहेत. त्यामुळे मेष राशीचा स्वामी जो मंगळ आहे, बुधासोबत असल्याने निर्णय क्षमता, संवाद कौशल्य आणि धाडसी पावले उचलण्याची जी तुमची मानसिकता आहे त्याला चालना मिळेल. मात्र शब्दांची धार जपणे आवश्यक आहे. शब्द हे शस्त्राप्रमाणे समोरच्यावर वार करणार नाहीत याची काळजी घ्या. विचार करून बोला. बोलून विचार करण्यापेक्षा विचार करून बोललात यश मिळेल यात शंका नाही. कामाच्या ठिकाणी नवे जबाबदारीचे प्रकल्प मिळण्याची शक्यता आहे. वरिष्ठांशी बोलताना संयम ठेवल्यास मोठा फायदा अपेक्षित आहे. बदली, इंटरव्ह्यू, प्रमोशन संदर्भात सकारात्मक हालचाली या आठवड्यात घडू शकतात. सरकारी तांत्रिक क्षेत्रातील लोकांसाठी आठवडा अनुकूल असून कुठलाही निर्णय घेताना घाई करू नका. व्यावसायिक असलेल्या मेष राशीच्या जातकांना तुमचे जुने अडलेले व्यवहार मार्गी लागण्याची शक्यता आहे. पार्टनरशिपमध्ये स्पष्टता ठेवल्यास मतभेद होतील. मार्केटिंग, ऑनलाईन व्यवसाय, सल्लागार क्षेत्रात तुम्हाला नवीन ग्राहक मिळतील. जोखीम असलेले व्यवहार शक्यतो या आठवड्यात गुरुवार नंतर करा. विद्यार्थ्यांसाठी अभ्यासावर लक्ष केंद्रित करणं आवश्यक असून स्पर्धा परीक्षा, मुलाखती, प्रेझेंटेशन यामध्ये तुमचा आत्मविश्वास वाढलेला दिसेल. गणित, इंजिनिअरिंग, टेक्निकल विषयातील विद्यार्थ्यांना या आठवड्यात विशेष लाभ संभवतो. आळशीपणा व मोबाईलचा अतिरेक टाळल्यास तुम्ही चांगले यश मिळवू शकाल. वैवाहिक जीवन व प्रेमसंबंधामध्ये तुमचे संवाद सुधारण्याची संधी असून जोडीदाराचा भावनिक आधार मिळेल. प्रेमसंबंधात थोडी ईर्ष्या किंवा गैरसमज संभवू शकतात, तेव्हा शांतपणे बोला. अविवाहितांसाठी जुनी ओळख नव्या वळणावर तुम्हाला नेऊन ठेवू शकते, पण कुठलाही निर्णय घेताना समोरच्या व्यक्तीचा स्वभाव जाणल्याशिवाय कुठलाही निर्णय घेऊ नका. आर्थिकदृष्ट्या उत्पन्नाचे नवीन स्रोत या आठवड्यामध्ये तुम्हाला प्राप्त होण्याची शक्यता असून खर्च वाढलेला असला, गरजा वाढलेल्या असल्या तरी नियोजनबद्ध व आवश्यक खर्चावर नियंत्रण ठेवल्यास तुम्ही नक्कीच 4 पैसे या आठवड्यात वाचू शकाल. गुंतवणुकीसाठी तज्ञांचा सल्ला जरूर घ्या. कुठल्याही प्रकारची शॉर्ट टर्म गुंतवणूक या आठवड्यात टाळा. लॉंग टर्म गुंतवणूक करू शकता. उधारी दिली असल्यास ते परत मिळण्याचे संकेत या आठवड्यात मिळू शकतात. आरोग्यदृष्ट्या मेष राशीच्या जातकांना या आठवड्यामध्ये डोकेदुखी, रक्तदाब व पित्ता संबंधित त्रास जाणवू शकतात, तेव्हा वेळेवर झोप घ्या, भरपूर पाणी प्या, रोज हलका व्यायाम करा आणि प्राणायाम आणि योग करा. मसालेदार व तिखट पदार्थ कमी खा, त्यामुळे तुमचं आरोग्य चांगलं राहण्यास मदत होईल आणि तुम्ही अनेक चांगल्या गोष्टी सहजपणे या आठवड्यात करू शकाल. मेष राशीसाठी आठवड्याचा शुभ अंक आहे 1 व 9, शुभ रंग आहे लाल व केशरी, शुभवार आहे मंगळवार, शुभ दिनांक आहे 10 व 12 फेब्रुवारी 2026 व मेष राशीसाठी आठवड्याचा विशेष उपाय येत्या मंगळवारी गणपती गजाननाला एक लाल फूल अर्पण करा आणि ओम क्राम क्रीम क्रोम सहा भौमाय नमः हा मंत्र 11 वेळेला जप करा. शक्य असल्यास गूळ किंवा लाल मसुराचे यथाशक्ती दान करा, त्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल, आरोग्य व निर्णय शक्ती मजबूत होतील. वृषभ राशीच्या जातकांना या आठवड्यामध्ये शुक्र चंद्र अनुकूल स्थितीत असून गुरुची लाभदायक दृष्टी वृषभ राशीवर राहणार आहे. राशी स्वामी शुक्र सौम्य स्थितीत असल्यामुळे सौख्य, सौंदर्य, नाती आणि आर्थिक स्थैर्य यावर सकारात्मक प्रभाव दिसेल. मात्र शनीची सूक्ष्म परीक्षा संयम शिकवणारी ठरेल. नोकरी व करिअरच्या दृष्टीने वृषभ राशीच्या जातकांना कामाच्या ठिकाणी स्थैर्य आणि विश्वासार्हता वाढलेली दिसेल. वरिष्ठांकडून प्रशंसा व जबाबदारी वाढण्याची शक्यता आहे. बदली, नवीन गोष्टींबाबत विचार होऊ शकतो. कला, बँकिंग, अकाउंट्स, रिअल इस्टेट क्षेत्रातील जातकांसाठी हा काळ लाभदायक ठरणार आहे. मात्र कामामध्ये संथपणा असेल तर तो स्पीड वाढवणं गरजेचं आहे. वेळेचं भान ठेवणं गरजेचं आहे. व्यावसायिकांना हळूहळू पण ठोस प्रगती आठवड्यात होईल. जुन्या ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळेल. जमीन, वाहन, दागिने, सौंदर्य प्रसाधने या संदर्भात व्यवसाय करणाऱ्यांना या आठवड्यामध्ये विशेष लाभ होऊ शकतो. नवीन गुंतवणूक करताना शक्यतो गुरुवार आणि शुक्रवारी करा. तज्ञांचा सल्ला जरूर घ्या. विद्यार्थ्यांना अभ्यासात सातत्य ठेवल्यास उत्तम यश मिळेल. कला, कॉमर्स, फायनान्स, म्युझिक क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी हा काळ चांगला आहे. अनुकूल काळाचा योग्य उपयोग करा. स्पर्धा परीक्षेसाठी तयारी करणाऱ्यांना आत्मविश्वास वाढवणं गरजेचं असून आळशीपणा उद्या करू ही प्रवृत्ती टाळा, नक्कीच यश तुम्हाला मिळेल. वैवाहिक जीवन व प्रेमसंबंधामध्ये सौहार्द व समजूतदारपणा वाढणार असून जोडीदाराकडून मानसिक आधार मिळेल. प्रेमसंबंधात स्थिरता येईल. नातं अधिक खोल व वृद्धिंगत होईल. अविवाहितांसाठी विवाह विषयक चर्चा या आठवड्यामध्ये काही घडू शकतात. आर्थिकदृष्ट्या उत्पन्न स्थिर राहणार असून खर्च नियोजनात ठेवला तर बचत नक्की करू शकाल. गुंतवणुकीत दीर्घकालीन फायद्याची गुंतवणूक करा. अचानक खर्च टाळण्यासाठी बजेट सांभाळा. आरोग्यदृष्ट्या वृषभ राशीच्या जातकांना घसा, मान व थायरॉइड किंवा सर्दीचे त्रास या आठवड्यात जाणवू शकतात. थंड पदार्थ कमी खा. नियमित चालायला जा. योग आणि ध्यान याचा किमान रोज 15 मिनिटं उपयोग करा. झोपेची वेळ नियमित ठेवा, त्यामुळे तुमचं आरोग्य चांगलं ठेवण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. या आठवड्यामध्ये वृषभ राशीकरता शुभ अंक आहे 2 व 6, शुभ रंग आहे पांढरा व फिकट गुलाबी व हिरवा व शुभवार आहे शुक्रवार, शुभ दिनांक आहे 9 व 13 फेब्रुवारी 2026 व वृषभ राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय येत्या शुक्रवारी सकाळी देवी लक्ष्मी समोर तुपाचा दिवा लावा आणि ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा 21 वेळेला जप करा. शक्य असल्यास पांढऱ्या वस्तू जसे की तांदूळ, साखर इत्यादी यथाशक्ती यथायोग्य दान करा, त्यामुळे आर्थिक स्थिरता येईल. नातेसंबंधातील गोडवा व मानसिक शांतता वाढेल. मिथुन रास या आठवड्यात बुध शुक्र संयोगाचा प्रभाव मिथुन राशीवर विशेष पाहताना दिसेल. राशीस्वामी बुध बळकट स्थितीत असल्याने बुद्धिमत्ता, संवाद कौशल्य, लेखन, वाणी आणि निर्णय क्षमता यामध्ये वाढ झालेली दिसेल. गुरुची शुभदृष्टी मनोबल वाढवणारी ठरेल. मात्र चंद्राच्या बदलत्या स्थितीमुळे मन थोडे अस्थिर राहू शकते, तेव्हा योग व प्राणायाम याचा आधार घेतल्यास तुमची मानसिक स्थिती चांगली राहण्यास मदत होईल. नोकरीवर करिअरच्या दृष्टीने नवीन संधी, नवीन जबाबदारी या आठवड्यात मिळण्याची शक्यता आहे. बोलण्याच्या, सादरीकरण्याच्या किंवा कागदपत्रांच्या कामात या आठवड्यामध्ये तुम्हाला विशेष यश, कीर्ती, संपदा प्राप्त होईल. आयटी, मीडिया, मार्केटिंग, शिक्षण, कम्युनिकेशन क्षेत्रातील लोकांसाठी उत्तम कालावधी असून वरिष्ठांशी संवाद करताना कुठलाही अपशब्द वापरला जाणार नाही याची योग्य ती काळजी घ्या. स्पष्टता ठेवा, त्यामुळे नक्कीच तुम्हाला यश मिळेल. व्यावसायिकांना नवीन कल्पना आणि प्रयोगशीलता फायदेशीर ठरेल. ऑनलाईन व्यवसाय, ट्रेडिंग, कन्सल्टन्सी यामध्ये विशेष लाभ संभवतो. भागीदारीत स्पष्ट बोलणे ठेवा. जाहिरात, प्रमोशनवर खर्च केल्यास तुम्हाला त्याचा चांगला प्रतिसाद तुमच्या व्यवसाय वृद्धीसाठी झालेला दिसेल. विद्यार्थ्यांना अभ्यासात समज वाढेल, गोंधळ कमी होईल. भाषा, गणित, कॉम्प्युटर, स्पर्धा परीक्षा यासाठी उत्तम आठवडा असून एकावेळी अनेक गोष्टी करण्याचा मोह टाळा. नोट्स व्यवस्थित केल्यास नक्कीच तुम्हाला फायदा मिळेल. वैवाहिक जीवनामध्ये आनंद वाढणार असून संवाद वाढवणं गरजेचं आहे. गैरसमज दूर होण्याची संधी मिळेल. प्रेमसंबंधात चांगली गोडी, मैत्रीची भावना वाढेल. अविवाहितांसाठी सोशल मीडिया व ओळखीतून नवीन संबंध तुम्ही जोडू शकता. अति बोलणे टाळा आणि ऐकण्याची सवय ठेवा. आर्थिकदृष्ट्या व्यवहारामध्ये चतुराई आवश्यक असून उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडण्याची शक्यता आहे. लहान पण सतत येणारे खर्च वाढू शकतात. कर्ज किंवा उधारी देताना सावधगिरी बाळगा. आरोग्यदृष्ट्या मिथुन राशीच्या जातकांना मानसिक ताण, डोकेदुखी व झोपेचा त्रास जाणवू शकतो, तेव्हा मोबाईल स्क्रीन टाइम कमी करा. प्राणायाम, अनुलोम विलोम फार उपयुक्त ठरेल. भरपूर पाणी प्या, त्यामुळे तुमचं आरोग्य चांगलं राहण्यास मदत होईल. मिथुन राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 3 व 5, शुभ रंग आहे हिरवा व पिवळा, शुभवार आहे बुधवार, शुभ दिनांक आहे 10 व 12 फेब्रुवारी व मिथुन राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय येत्या बुधवारी गणपतीची पूजा करा आणि ओम बुम बुधाय नमः या मंत्राचा 11 वेळेला जप करा. हिरव्या भाज्या किंवा मुगाचे यथाशक्ती दान करा, त्यामुळे बुद्धी तीक्ष्ण होईल, निर्णय अचूक होतील आणि आर्थिक अडचणी कमी करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. कर्क राशीच्या जातकांना या आठवड्यात चंद्रगुरू परस्पर शुभ प्रभावात असल्यामुळे कर्क राशीच्या जातकांसाठी भावनिक स्थिरता आणि मार्गदर्शन मिळणार आहे. राशीस्वामी चंद्राची गती जलद असल्याने मन थोडेसे संवेदनशील राहील, पण शनीची शिस्तप्रिय दृष्टी निर्णय अधिक परिपक्व बनवेल. हा आठवडा घर, कुटुंब व अंतर्मनाशी निगडित विषयांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. नोकरी स्थिरता आणि जबाबदारी वाढण्याची शक्यता असून वरिष्ठांकडून विश्वास मिळेल, पण कामाचा ताण वाढू शकतो. सरकारी प्रशासन, शिक्षण, आरोग्य क्षेत्रातील जातकांसाठी हा कालावधी चांगला असून भावनिक प्रतिक्रिया टाळून व्यावसायिक निर्णय घ्या. शांतपणे काम केल्यास प्रगती निश्चित करू शकाल. व्यावसायिकांना जुने ग्राहक किंवा नवीन ओळखी पुन्हा जोडल्या जाऊ शकतात. घरगुती उद्योग, अन्नपदार्थ
पदार्थ, डेअरी, रिअल इस्टेटशी संबंधित व्यावसायिकांना या आठवड्यात विशेष लाभ होतील. नवीन गुंतवणूक करताना अनुभवी व्यक्तींचा सल्ला जरूर घ्या. भागीदारीत भावना आड येऊ देऊ नका. विद्यार्थ्यांना या आठवड्यामध्ये अभ्यासात एकाग्रता वाढणार असून मूड स्विंग्स येऊ शकतात. याचा योग्य तो विचार करा. कला, इतिहास, मानसशास्त्र, वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांकरता हा अनुकूल काळ असून अभ्यासासोबत भावनिक विश्रांती देखील आवश्यक आहे. घरच्या पाठिंब्यामुळे आत्मविश्वास वाढणार असून वैवाहिक जीवन व प्रेमसंबंधामध्ये असलेल्या कर्क राशीच्या जातकांना भावनिक जवळीक वाढणार आहे. जोडीदाराकडून समजून घेण्याची भावना येईल. जुन्या आठवणी, कौटुंबिक चर्चा यामुळे नात्यात गोडवा येईल. प्रेमसंबंधात भावनिक अपेक्षा वाढू शकतात. योग्य संवाद ठेवा. मनातले बोलून दाखवा. गप्प बसू नका. आर्थिकदृष्ट्या स्थिती सुधारण्याकडे कल असून घर, वाहन दुरुस्ती यावर विशेष खर्च होऊ शकतो. बचतीकडे लक्ष द्या. भावनेच्या आहारी जाऊन खर्च टाळा. कुटुंबाकडून आर्थिक सहकार्य या आठवड्यात तुम्हाला मिळू शकते. आरोग्यदृष्ट्या कर्क राशीच्या जातकांना पोटात संबंधी विकार, ऍसिडिटी, थकवा जाणू शकतो. भावनिक ताणाचा थेट परिणाम शरीरावर होणार नाही याची योग्य ती खबरदारी घ्या. गरम व हलका आहार घ्या. पुरेशी झोप घ्या. ध्यान व शांत संगीत व निसर्गात वेळ घालवा. त्यामुळे तुमचे आरोग्य चांगलं ठेवण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. कर्क राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे 2 व 7. शुभ रंग आहे पांढरा व चंदेरी. शुभवार आहे सोमवार. शुभ दिनांक आहे 9 व 13 फेब्रुवारी. व कर्क राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय येत्या सोमवारी सकाळी किंवा संध्याकाळी शिवलिंगावर एक तांब्यावर दूध अर्पण करा आणि ओम सोमाय नमः हा मंत्र 21 वेळेला जप करा आणि तांदूळ व साखरेचे यथाशक्ती दान करा. त्यामुळे तुम्हाला मानसिक शांतता लाभेल. कौटुंबिक सौख्य आणि आर्थिक स्थिरता वाढण्यास मदत होईल. सिंहराशीच्या जातकांना या आठवड्यामध्ये सूर्याची प्रभावी स्थिती आणि गुरुचा प्रेरणादायी दृष्टियोग आत्मविश्वास, नेतृत्वगुण आणि निर्णय क्षमता वाढवणारा ठरेल. मंगळाचा सक्रिय प्रभाव कामामध्ये गती देईल तर शनीची शिस्तप्रियता उतावळेपणा रोखण्यास मदत करेल. हा काळ स्वतःचे स्थान सिद्ध करण्याचा आणि जबाबदाऱ्या स्वीकारण्याचा आहे. नोकरीमध्ये नेतृत्वाची संधी किंवा जबाबदारी वाढण्याची शक्यता असून वरिष्ठांकडून तुमची प्रशंसा होईल, पण कुठल्याही प्रकारचा अहंकार होणार नाही याची काळजी घ्या. मॅनेजमेंट, प्रशासन, सुरक्षा, राजकीय किंवा सरकारी क्षेत्रात काम करणाऱ्या जातकांना अनुकूल काळ असून नवीन प्रोजेक्ट हातात घेण्याची संधी मिळू शकते. संघभावना ठेवल्यास प्रगती दुप्पट होईल. म्हणजे टीमवर्क महत्त्वाचं आहे, त्याला महत्त्व द्या. व्यवसायामध्ये धाडसी निर्णय फायदेशीर ठरू शकतात. मार्केटिंग, ब्रँडिंग, मनोरंजन, सोने चांदी, लक्झरी वस्तूंच्या व्यवसायामध्ये विशेष लाभ होईल. नवीन करार किंवा डील फायनल होण्याची शक्यता असून भागीदारीमध्ये स्पष्टता ठेवणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांसाठी स्पर्धात्मक परीक्षांचा काळ असून आत्मविश्वास वाढणार आहे, पण अभ्यासात सातत्य ठेवणे आवश्यक आहे. विज्ञान, अभियांत्रिकी, संरक्षण सेवा, क्रीडा क्षेत्रातील विद्यार्थ्यांना हा आठवडा विशेष लाभदायक ठरू शकतो. मार्गदर्शकांचा सल्ला नक्कीच घ्या, त्याचा उपयोग होईल. वैवाहिक जीवन व प्रेमसंबंधामध्ये आत्मसन्मानाचा मुद्दा पुढे येऊ शकतो. जोडीदाराच्या भावनांना महत्त्व द्या, त्या समजून घ्या आणि आपलं वर्चस्व टाळण्याचा प्रयत्न करा. प्रेमसंबंधामध्ये आकर्षण वाढणार असून गैरसमज टाळण्यासाठी संवाद आवश्यक आहे. सिंगल लोकांसाठी नवीन ओळख होण्याची शक्यता आहे. आर्थिकदृष्ट्या उत्पन्न वाढीचे संकेत असून खर्चही वाढणार आहे, तेव्हा खर्चावर नियंत्रण ठेवण्यास मदत करू शकता. प्रतिष्ठेशी संबंधित खर्च, समारंभ, भेटवस्तू या आठवड्यात अधिक वाढतील, याच्यावर नियंत्रण ठेवा. गुंतवणूक करताना कुठल्याही प्रकारची घाई करू नका. तज्ञांचा सल्ला जरूर घ्या. जुनी थकबाकी किंवा अडकलेले पैसे या आठवड्यात मिळू शकतात, पण त्याकरिता कोणाफोनी करणं गरजेचं आहे. आरोग्यदृष्ट्या सिंहराशीच्या जातकांना उष्णतेशी संबंधित त्रास, डोकेदुखी किंवा रक्तदाबाच्या तक्रारी या आठवड्यात जाणवू शकतात. तेव्हा कामाचा ताण आणि अहंकारामुळे मानसिक थकवा येणार नाही याची योग्य ती काळजी घ्या. नियमित व्यायाम करा, प्राणायाम करा आणि भरपूर पाणी प्या आणि वेळेवर झोप पूर्ण करा. त्यामुळे तुमचं आरोग्य चांगलं ठेवण्यात तुम्ही यशस्वी व्हाल आणि नवीन यशकीर्ती संपदा प्राप्त होईल. सिंहराशीकरता या आठवड्याचा शुभ अंक आहे 1 व 9. शुभ रंग आहे केशरी व सोनेरी. शुभवार आहे रविवार. शुभ दिनांक आहे 10 व 14 फेब्रुवारी. व सिंहराशीकरता या आठवड्याचा विशेष उपाय येत्या रविवारी सूर्योदयाच्या वेळी तांब्याच्या कलशामध्ये एक लाल फूल घालून सूर्याला अर्घ्य द्या आणि ओम घृणी सूर्याय नमः हा सूर्याचा प्रसिद्ध मंत्र 21 वेळेला जप करा. गुळ किंवा गहू यथाशक्ती दान करा आणि त्यामुळे आत्मविश्वास वाढेल, मानसन्मान प्राप्त होईल, आरोग्य आणि आर्थिक स्थिरता वाढण्यास मदत होईल. कन्या राशीच्या जातकांना या आठवड्यामध्ये बुध गुरु समन्वय योग कन्या राशीसाठी विशेष फलदायक ठरणार आहे. बुधाची बुद्धिप्रत ऊर्जा आणि गुरुचा मार्गदर्शक दृष्टियोग त्यामुळे विचारशक्ती, नियोजन आणि निर्णय क्षमता वाढणार आहे. शनीचा संयमकारी प्रभाव घाई करणं टाळायला शिकवेल, तर चंद्राच्या बदलत्या स्थितीमुळे भावनिक चढउतार जाणू शकतात. हा काळ अचूकता, शिस्त आणि सेवाभाव यांच्याकरिता आहे. नोकरी व करिअरच्या दृष्टीने तपशिलाकडे लक्ष देणाऱ्यांना मान्यता मिळेल. ऑफिसमध्ये तुमचा सल्ला महत्त्वाचा मानला जाईल. अकाउंट्स, IT, डेटा, हेल्थ, शिक्षण, संशोधन क्षेत्रात प्रगती होईल. सहकार्यांच्या चुका दुरुस्त करताना शब्द जपून वापरा. कुठलाही अपशब्द शक्यतो टाळा. करेक्शनच्या व परफेक्शनच्या नादात स्वतःवर ताण येणार नाही याची योग्य ती खबरदारी घ्या. व्यवसायामध्ये विशेषतः कागदपत्रे आणि नियोजन सुधारण्याचा प्रयत्न करा. सेवा क्षेत्र, कन्सल्टन्सी, मेडिकल, क्लिनिक, लेखापरीक्षण आणि ऑनलाईन सेवा देणाऱ्या जातकांना या आठवड्यामध्ये विशेष लाभ होऊ शकतो. जुन्या ग्राहकांकडून नवीन संधी मिळतील. मोठी गुंतवणूक टाळून टप्प्याटप्प्याने गुंतवणूक केल्यास नक्कीच लाभदायक ठरेल. विद्यार्थ्यांसाठी आठवडा एकाग्रतेसाठी महत्त्वाचा असून लेखी परीक्षा, प्रॅक्टिकल्स, रिसर्चमध्ये यश मिळेल. मेडिकल, कॉमर्स, गणित स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना विशेष लाभ होईल. अभ्यासात शिस्त ठेवल्यास अपेक्षेपेक्षा चांगले निकाल हाती येतील. वैवाहिक जीवन व प्रेमसंबंधामध्ये लहान सहान मुद्द्यांवर वाद होऊ शकतो, तेव्हा वाद टाळा आणि संवाद साधा. जोडीदाराच्या आरोग्याची किंवा कामाची योग्य काळजी घ्या. प्रेमसंबंधामध्ये प्रामाणिकपणा वाढेल. सिंगल लोकांसाठी ओळखीचा प्रवास नात्यात बदलू शकतो, परंतु कुठल्याही प्रकारची घाई करू नका. आर्थिकदृष्ट्या स्थिरता राखण्यासाठी आठवडा असून खर्चावर नियंत्रण ठेवल्यास बचत वाढेल. मेडिकल, शिक्षण व घरगुती खर्च या आठवड्यात होऊ शकतात. आवश्यक खर्च जरूर करा, अनावश्यक खर्च टाळा. दीर्घकालीन गुंतवणुकीचा विचार या आठवड्यात करू शकता, मात्र तज्ञांचा सल्ला जरूर घ्या. आरोग्यदृष्ट्या कन्या राशीच्या जातकांना या आठवड्यामध्ये पचन संस्था, आम्लपित्त, गॅस व त्वचे संबंधित त्रास जाणू शकतात. मानसिक थकवा व चिंता वाढणार नाही याची योग्य खबरदारी घ्या. हलका आहार घ्या, वेळेवर जेवण करा आणि किमान रोज 20 मिनिटं चालण्याचा व्यायाम करा. योग, प्राणायाम व ध्यानाचा योग्य विनियोग करून आपलं आरोग्य चांगलं ठेवण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. शुभ गोष्टी आहेत या आठवड्यामध्ये. कन्या राशीकरता शुभ अंक आहे. कन्या राशीकरता या आठवड्याचा शुभ अंक आहे 5 व 6. शुभ रंग आहे हिरवा व पिकट पिवळा. शुभवार आहे बुधवार. शुभ दिनांक आहे 11 व 13 फेब्रुवारी. व कन्या राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय येत्या बुधवारी हिरव्या रंगाचे कपडे परिधान करा आणि ओम बुम बुधाय नमः हा मंत्र घरातून बाहेर पडण्यापूर्वी 21 वेळेला जप करा. हिरवे मूग, डाळ व हिरव्या भाज्यांचे यथायोग्य दान करा. त्यामुळे बुद्धी प्रकारचा आरोग्य, नोकरीतील प्रगती आणि आर्थिक संतुलन ठेवण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. तुळ राशीच्या जातकांना या आठवड्यामध्ये शुक्र बुध सौम्य योग तुळ राशीसाठी अनुकूल ठरणार असून शुक्रामुळे नातेसंबंध, सौंदर्य, बुद्धी आणि समतोलता वाढेल. बुध संवाद कौशल्य आणि व्यवहार चातुर्यता वाढवेल. चंद्राच्या स्थितीमुळे काही दिवस भावनिक अस्थिरता जाणू शकते, परंतु गुरुचा शुभदृष्टी योग योग्य सल्ला आणि योग्य दिशा देईल. हा काळ तडजोड, समन्वय आणि सौम्य निर्णयांचा आहे. एक्साइटमेंट कमी करा, नक्कीच यश मिळवू शकाल. नोकरीमध्ये, ऑफिसमध्ये संवाद कौशल्यामुळे तुमचे काम सुलभ होईल. टीमवर्कमध्ये तुमची भूमिका महत्त्वाची राहणार असून कायदा, प्रशासन, डिझाईन, मीडिया, HR, कन्सल्टन्सी क्षेत्रात काम करणाऱ्या तुळ राशीच्या जातकांना या आठवड्यामध्ये योग्य यश, कीर्ती, संपदा प्राप्त होईल. वरिष्ठांची शक्यतो मतभेद टाळा, त्याकरिता संयम ठेवणे आवश्यक आहे. निर्णय घेताना सगळ्यांना खुश ठेवण्याचा अतिरेक करू नका. व्यावसायिकदृष्ट्या भागीदारीचे प्रस्ताव या आठवड्यामध्ये येऊ शकतात. सौंदर्य प्रसाधन, फॅशन, कला, इंटेरियर, ट्रेडिंग, ऑनलाईन सेवा या क्षेत्रात काम करणाऱ्या तुळ राशीच्या जातकांना विशेष लाभ संभवतो. व्यवहार करताना लिखित करारावर भर द्या. जुनी येणी आठवड्यामध्ये येऊ शकतात, पण त्याकरिता तुम्हाला संपर्क साधणे गरजेचे
गरजेचे आहे. विद्यार्थ्यांसाठी आठवडा सर्जनशीलतेचा आणि आत्मविश्वासाचा असून आर्ट्स, लॉ, मॅनेजमेंट आणि कम्युनिकेशन विषयात जे विद्यार्थी अभ्यास करत आहेत त्यांना विशेष लाभ होऊ शकतो. गट अभ्यास किंवा चर्चा उपयुक्त ठरेल. अभ्यासात सातत्य ठेवल्यास अपेक्षित यश मिळू शकाल. वैवाहिक जीवनामध्ये समजूतदारपणा वाढणार असून जोडीदारासोबत वेळ घालवण्याची एकही संधी सोडू नका. प्रेमसंबंधात रोमॅन्टिक क्षण अनुभवाला येतील. जे सिंगल जातक आहेत त्यांच्याकरिता नवीन ओळखीतून तुम्ही प्रेमाकडे वाटचाल करू शकता. मात्र मनातले विचार मनात ठेवू नका. संवाद हीच गुरुकिल्ली आहे असं समजून पुढे जा. आर्थिकदृष्ट्या संतुलित आणि खर्चिक हा आठवडा राहणार असला तरी सौंदर्य, घर सजावट, कपडे ह्यावर खर्च वाढू शकतो. आवश्यक खर्च जरूर करा, अनावश्यक खर्च टाळा. योग्य नियोजन करा. गुंतवणूक करताना तज्ञांचा सल्ला जरूर घ्या. लहान पण नियमित बचत ही तुम्हाला फायदेशीर ठरेल. आरोग्यदृष्ट्या तुला राशीच्या जातकांना ह्या आठवड्यामध्ये मानसिक ताण, डोकेदुखी व झोपेचा त्रास जाणवू शकतो. साखर व फॅटी पदार्थावर नियंत्रण ठेवा. हलका व्यायाम व संगीत किंवा ध्यान उपयोगी असल्यामुळे त्याचा योग्य वापर करा. पाण्याचे प्रमाण वाढवा, त्यामुळे तुमचं आरोग्य चांगलं ठेवण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. तुला राशीसाठी आठवड्याचा शुभ अंक आहे 6 शुभ रंग आहे गुलाबी व आकाशी निळा, शुभवार आहे शुक्रवार, शुभ दिनांक आहे 10 व 14 फेब्रुवारी. व तुला राशीसाठी आठवड्याचा विशेष उपाय येत्या शुक्रवारी दिवसभरामध्ये पांढरे किंवा गुलाबी वस्त्र परिधान करा आणि ओम शुक्राय नमः हा मंत्र 21 वेळा जप करा आणि एखाद्या गरजू स्त्रीला पांढऱ्या रंगाची मिठाई किंवा सुगंधी वस्तू दान करा. त्यामुळे नातेसंबंधातील गोडवा वाढेल, आर्थिक संतुलन चांगले ठेवू शकाल आणि मानसिक शांतता लाभेल. वृश्चिक राशीच्या जातकांना या आठवड्यामध्ये मंगळचंद्र प्रभाव मानसिक आणि भावनिक तीव्रता देणार असून तुमचा राशीस्वामी मंगळ सक्रिय असल्यामुळे धाडसी निर्णय घेण्याची प्रवृत्ती वाढेल. गुरुचा सौम्य दृष्टिकोन अडचणीमधून मार्ग काढायला शिकवेल. शनीची छाया संयम आणि शिस्त शिकवेल. हा काळ अंतर्मुख होऊन योग्य दिशा ठरवण्याचा आहे. नोकरी व करिअरच्या दृष्टीने जबाबदाऱ्या वाढण्याची शक्यता असून गुप्तता, संशोधन, टेक्निकल, सुरक्षा, मेडिकल, फायनान्स क्षेत्रात काम करणाऱ्या वृश्चिक राशीच्या जातकांना विशेष लाभ होतील. वरिष्ठांकडून अपेक्षा जास्त असतील. वादग्रस्त चर्चा शक्यतो टाळा. शांत पण ठाम भूमिका घ्या. भावनांपेक्षा व्यावहारिक निर्णय हे केव्हाही तुम्हाला या आठवड्यात लाभदायक ठरू शकतात. व्यावसायिकांना जोखीम आणि संधी दोन्हीची संधी मिळेल. पार्टनरशिपमध्ये पारदर्शकता ठेवा. जमीन जुमला, कन्स्ट्रक्शन, केमिकल, औषध निर्मिती व सुरक्षा क्षेत्रात काम करणाऱ्या वृश्चिक राशीच्या व्यावसायिकांना विशेष लाभ मिळतील. जुन्या ग्राहकांशी पुन्हा संपर्क फायदेशीर ठरेल. विद्यार्थ्यांनी अभ्यासात एकाग्रता वाढवणं गरजेचं असून स्पर्धा परीक्षा, संशोधन, मेडिकल, इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांसाठी विशेष लाभ या आठवड्यात होऊ शकतात. मन विचलित करणाऱ्या गोष्टींपासून स्वतःला दूर ठेवा. गुरु किंवा मार्गदर्शकांचा सल्ला जरूर घ्या. तो नक्कीच तुम्हाला या आठवड्यात उपयुक्त ठरू शकतो. वैवाहिक जीवनामध्ये नात्यांमध्ये तीव्र भावना पण गैरसमज वाढण्याची शक्यता आहे. जोडीदाराशी संवाद साधताना शब्द जपून वापरा. प्रेमसंबंधात आकर्षण वाढेल पण संशय टाळा. जुने मतभेद मिटवण्याच्या संधी मिळतील. विश्वास हाच या आठवड्याचा तुमचा मोठा आधार आहे. आर्थिकदृष्ट्या अचानक खर्च उद्भवू शकतात. कर्ज, कर व विमा याबाबत सावधगिरी बाळगा. दीर्घकालीन गुंतवणूक करताना विचारपूर्वक करा. अडकलेले पैसे या आठवड्यात मिळू शकतात. आरोग्यदृष्ट्या वृश्चिक राशीच्या जातकांना या आठवड्यामध्ये पोटाचे विकार, आम्लपित्त व रक्तदाब याकडे लक्ष देणं आवश्यक आहे. चिडचिड व तणाव वाढणार नाही याची योग्य ती काळजी घ्या. रोज किमान 15 मिनिटं योग प्राणायाम हे करा आणि किमान 20 मिनिटं चालायला जा. रात्री उशिरापर्यंत शक्यतो जागरण टाळा. वेळेवर झोप घ्या. त्यामुळे तुमचं आरोग्य चांगलं ठेवण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. वृश्चिक राशीसाठी आठवड्याचा शुभ अंक आहे 1 व 8, शुभ रंग आहे गडद लाल व मरून, शुभवार आहे मंगळवार, शुभ दिनांक आहे 9 व 13 फेब्रुवारी. व वृश्चिक राशीसाठी आठवड्याचा विशेष उपाय येत्या मंगळवारी लाल रंगाचे वस्त्र परिधान करा आणि ओम नमः शिवाय या मंत्राचा 108 वेळा जप करा. शिवलिंगावर पाणी व लाल फूल अर्पण करा. त्यामुळे मानसिक स्थिरता येईल, आरोग्य सुधारण्यास मदत होईल आणि येणारे अडथळे तुम्ही सहज पार करू शकाल. धनुराशीच्या जातकांना या आठवड्यात होणारे पारंपरिक ग्रहयोग म्हणजे गुरुचंद्र संयोगाचा प्रभाव धनुराशीवर विशेष अनुकूल राहील. तुमचा राशीस्वामी गुरु बलवान स्थितीत असल्यामुळे ज्ञान, निर्णय क्षमता आणि मार्गदर्शनाची शक्ती वाढेल. आठवड्याच्या मध्यात शनीचा सौम्य दृष्टिकोन असल्यामुळे कामामध्ये शिस्त, संयम आणि जबाबदारी वाढेल. हा काळ दूरदृष्टीने विचार करून पावले टाकल्यास नक्कीच यश प्राप्त करून देईल. नोकरीत नवीन संधी किंवा जबाबदारी वाढण्याची शक्यता असून शिक्षण, कायदा, प्रशासन, ट्रेनिंग, कन्सल्टिंग क्षेत्रात विशेष लाभ होईल. वरिष्ठांकडून मार्गदर्शन मिळेल. बदली किंवा ट्रान्सफरचे संकेत संभवतात. आत्मविश्वास ठेवा पण अति आत्मविश्वासापासून दूर राहा. व्यावसायिकांना या आठवड्यामध्ये विस्तारासाठी योग्य कालावधी असून नवीन कल्पना, मार्केटिंग स्ट्रॅटेजी याबाबत तुम्ही यशस्वीतेकडे पाऊल टाकाल. परदेशी संपर्क, ऑनलाईन व्यवसाय, शिक्षण संबंधित उद्योगामध्ये विशेष लाभ संभवतो. भागीदारीत कुठलाही निर्णय घेताना कायदेशीर बाबी आधी तपासा आणि त्याप्रमाणे बोला. विद्यार्थ्यांना अभ्यासामध्ये उत्साह आणि स्पष्टता वाढणार असून स्पर्धा परीक्षा, UPSC, MPSC, अध्यापन, धर्मशास्त्र, तत्वज्ञान या क्षेत्रात काम करणाऱ्या विद्यार्थ्यांना अनुकूल काळ असून परदेशी शिक्षणाचा विचार करणाऱ्यांना सकारात्मक संकेत मिळतील. अभ्यासात सातत्य ठेवल्यास मोठे यश प्राप्त करू शकाल. वैवाहिक जीवनामध्ये समजूतदारपणा आणि सहकार्य आवश्यक असून जोडीदाराशी भविष्याबाबत चर्चा कराल. प्रेमसंबंधामध्ये प्रामाणिक संवाद वाढणार असून अविवाहितांना योग्य स्थळाचे संकेत या आठवड्यात मिळू शकतात. नात्यांमध्ये आदर्शवाद कमी आणि वास्तविकता ठेवा. त्यामुळे तुम्ही आपल्या नात्यामध्ये अधिक चांगला गोडवा निर्माण करू शकाल. आर्थिकदृष्ट्या उत्पन्न स्थिर राहणार असून शिक्षण, प्रवास व धार्मिक कार्यासाठी तुम्ही आठवड्यामध्ये खर्च करू शकता. गुंतवणुकीसाठी जाणकारांचा सल्ला घेऊनच गुंतवणूक करा. अडकलेली रक्कम या आठवड्यात मिळण्याच्या आशा पल्लवित होतील. आरोग्यदृष्ट्या धनुराशीच्या जातकांना या आठवड्यामध्ये तुमचं आरोग्य चांगलं राहणार आहे. मात्र थोडासा थकवा जाणू शकतो. कंबर, मांड्या व यकृत याची विशेष काळजी घ्या. सकाळी किमान 20 मिनिटं चालायला जा. सूर्यनमस्काराचा उपयोग करा. अति तेलकट व जड अन्न टाळा. धनुराशीसाठी आठवड्याचा शुभ अंक आहे 3 व 9, शुभ रंग आहे पिवळा व केशरी, शुभवार आहे गुरुवार, शुभ दिनांक आहे 11 व 14 फेब्रुवारी. व धनुराशीसाठी आठवड्याचा विशेष उपाय येत्या गुरुवारी सकाळी पिवळे वस्त्र परिधान करा आणि ओम भ्रूम बृहस्पतये नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. गरजू व्यक्तींना पिवळ्या वस्तू जसे की चणा डाळ, केळी इत्यादी यथाशक्ती दान करा. त्यामुळे भाग्यवृद्धी होईल, करिअरमध्ये प्रगती साधू शकाल आणि मानसिक शांतता लाभेल. मकर राशीच्या जातकांना या आठवड्यामध्ये शनी बुधयोग मकर राशीवर विशेष प्रभावशाली ठरणार असून राशीस्वामी शनी स्थिरता देईल. त्यामुळे संयम, शिस्त आणि दीर्घकालीन विचारांना बळकटी येईल. आठवड्याच्या मध्यात चंद्राचा कर्मभावाशी संबंध येत असल्यामुळे कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढतील पण त्याचबरोबर तुमच्याबद्दल विश्वास देखील वाढणार आहे. हा काळ हळूहळू पण खात्रीशीर प्रगतीचा आहे. नोकरीमध्ये मेहनतीचे प्रत्यक्ष फळ मिळण्यास आठवड्यात सुरुवात होईल. वरिष्ठांचा विश्वास संपादन करू शकाल. प्रशासकीय, तांत्रिक, इंजिनिअरिंग, सरकारी क्षेत्रासाठी विशेष लाभ संभवतात. नवीन जबाबदारी स्वीकारल्यास भविष्यात मोठा लाभ होऊ शकतो. घाई न करता नियोजनबद्ध काम करा. व्यावसायिकांना स्थिरता आणि विश्वासार्हता वाढणार असून जुने ग्राहक पुन्हा येण्याची शक्यता आहे. जमीन जुमला, बांधकाम, लोखंड, यंत्रसामुग्री संबंधित व्यवसाय करणाऱ्यांना या आठवड्यामध्ये विशेष लाभ होतील. मोठी गुंतवणूक करण्यापूर्वी कागदपत्रांची योग्य तपासणी आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासात सातत्य ठेवण्याची गरज असून गणित, विज्ञान, अकाउंट स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांसाठी योग्य काळ आहे. आळस टाळल्यास अपेक्षित यश मिळू शकाल. गुरुजनांचा सल्ला उपयोगी ठरेल. वैवाहिक जीवनामध्ये जबाबदारी आणि कर्तव्य भावना वाढीस लागणार असून जोडीदाराकडून सहकार्य मिळेल पण भावना व्यक्त करण्यावर भर द्या. प्रेमसंबंधामध्ये
नात्यामध्ये थोडा काळ संभवतो तेव्हा संवाद महत्त्वाचा आहे. अविवाहितांसाठी ओळखीतून नवीन नाते जुळण्याची शक्यता आहे. आर्थिकदृष्ट्या या आठवड्यामध्ये उत्पन्न हळूहळू वाढणार असून बचतीकडे लक्ष द्या. जुनी देणी फेडण्याची संधी मिळेल तेव्हा त्याचा योग्य उपयोग करा. दीर्घकालीन गुंतवणूक या आठवड्यामध्ये तुम्हाला फायदेशीर ठरू शकतो, मात्र गुंतवणूक सल्लागारांचा सल्ला घेऊनच गुंतवणूक करा. आरोग्यदृष्ट्या मकर राशीच्या जातकांना या आठवड्यामध्ये सांधेदुखी, गुडघेदुखी, पाठदुखी यासंबंधी काळजी घेणं आवश्यक असून पुरेशी झोप घ्या. नियमित दिनक्रम आखा. सकाळी सूर्यप्रकाशात किमान 20 मिनिटं चाला. योग व प्राणायाम याचा योग्य लाभ करून घ्या. त्यामुळे तुमचं आरोग्य चांगलं ठेवण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. मकर राशीसाठी आठवड्याचे शुभ अंक आहे 4 व 8. शुभ रंग आहे निळा व राखाडी. शुभवार आहे शनिवार. शुभ दिनांक आहे 10 व 13 फेब्रुवारी. व मकर राशीसाठी आठवड्याचा विशेष उपाय येत्या शनिवारी श्री शनी महाराजांचं स्मरण करा आणि ओम शम शनिश्चराय नमः या मंत्राचा 108 वेळेला जप करा. काळे तीळ किंवा काळे उडीद यथाशक्ती दान करा. त्यामुळे येणारे अडथळे कमी होतील, मानसिक स्थिरता लाभेल आणि कर्मसिद्धी प्राप्त करण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. कुंभ राशीच्या जातकांना या आठवड्यामध्ये शनी चंद्र संयोगाचा प्रभाव विशेष लाभदायक ठरणार असून राशीस्वामी शनी आपल्या प्रभावी स्थानात असल्यामुळे विचारांची खोली वाढणार आहे आणि निर्णय अधिक परिपक्व होणार आहेत. आठवड्याच्या सुरुवातीला बुध सूर्य संबंध बौद्धिक कामांना चालना देईल. हा काळ नवीन कल्पना प्रत्यक्षात आणण्याचा असून नोकरीत नवीन संधी व जबाबदारी मिळू शकते. टेक्नॉलॉजी, IT, रिसर्च, सोशल सेक्टरमधील जातकांना अनुकूल काळ असून वरिष्ठांशी मतभेद टाळा. वादापासून दूर राहा. संवाद साधा आणि कुठल्या प्रकारच्या ऑफिसमधील गॉसिपपासून स्वतःला दूर ठेवा. कामाच्या पद्धतीत बदल केल्यास नक्कीच लाभ होईल. स्वतः वेगळी ओळख निर्माण करण्याची संधी सोडू नका. व्यावसायिकांना नाविन्य आणि कल्पना फायदेशीर ठरेल. ऑनलाईन, डिजिटल, कन्सल्टन्सी, शिक्षण क्षेत्रामध्ये व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांना विशेष लाभ होईल. भागीदारी करताना तुमच्या अटी स्पष्ट ठेवा. अचानक खर्च वाढू शकतो तेव्हा नियोजन आवश्यक आहे. विद्यार्थ्यांची अभ्यासात एकाग्रता वाढेल पण मन भटकण्याची शक्यता आहे. संशोधन, स्पर्धा परीक्षा, नवीन कोर्ससाठी योग्य काळ असून मित्रांच्या सल्ल्यापेक्षा गुरूंच्या मार्गदर्शनावर अधिक विश्वास ठेवा. नियमित अभ्यास केल्यास यश नक्की मिळेल. वैवाहिक जीवनामध्ये संवाद सुधारणार असून जोडीदाराच्या भावना समजून घेण्याची गरज आहे. प्रेमसंबंधामध्ये नवीन टप्पा किंवा निर्णय संभवतात. अविवाहितांसाठी मित्र परिवारातून नाते जुळण्याची शक्यता आहे. आर्थिकदृष्ट्या उत्पन्नाचे नवीन मार्ग खुले होण्याची शक्यता असून जुनी गुंतवणूक या आठवड्यात लाभदायक ठरेल. खर्चावर नियंत्रण ठेवल्यास आर्थिक स्थिरता येईल. अचानक कुठल्याही प्रकारचे आर्थिक निर्णय टाळलेले बरे. आरोग्यदृष्ट्या कुंभ राशीच्या जातकांना या आठवड्यामध्ये मानसिक ताण व झोपेचा अभाव जाणवू शकतो. डोकेदुखी, रक्तदाब याकडे विशेष लक्ष द्या. ध्यान, प्राणायाम आणि चालण्याचा व्यायाम अधिक फायदेशीर ठरेल. तुमचा मोबाईल स्क्रीन टाइम कमी करा. त्यामुळे आरोग्य चांगलं ठेवण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. कुंभ राशीसाठी आठवड्याचा शुभ अंक आहे 2 व 4. शुभ रंग आहे निळा व जांभळा. शुभवार आहे शनिवार. शुभ दिनांक आहे 9 व 12 फेब्रुवारी. कुंभ राशीसाठी आठवड्याचा विशेष उपाय येत्या शनिवारी श्री शनिदेवाचे ध्यान करा आणि ओम नीलांजन समाभासम रविपुत्रम यमाग्रजम छायामार्तंड संभूतम तम नमामि शनैश्वरम या मंत्राचा 108 वेळेला जप करा आणि गरजू व्यक्तींना निळ्या रंगाचे वस्त्र दान करा. त्यामुळे मानसिक स्थिरता लाभेल, योग्य दिशा मिळेल आणि अडथळ्यांवर मात करण्याची शक्ती मिळेल. मीन राशीच्या जातकांना या आठवड्यामध्ये गुरुचंद्र योगाचा सौम्य पण लाभदायक प्रभाव मीन राशीवर राहणार आहे. राशीस्वामी गुरुग्रहाचा अनुकूल दृष्टियोग असल्यामुळे अध्यात्म, सेवा आणि सर्जनशीलता यामध्ये तुम्ही आपलं मन रमवण्याचा प्रयत्न करा. आठवड्याच्या मध्यात बुध शुक्र युतीचा प्रभाव विशेष जाणवेल. भावनिक निर्णयांना गती येईल, मात्र व्यवहारात विवेक असणं गरजेचं आहे. नोकरीत मानसिक समाधान देणारी कामे मिळतील. कला, अध्यापन, आरोग्य, अध्यात्म, सामाजिक क्षेत्रातील जातकांना हा काळ उत्तम असून वरिष्ठांकडून कौतुक होईल आणि तुमच्याबद्दल विश्वास वाढेल. बदलीची इच्छा असणाऱ्यांना योग्य नियोजन करणं गरजेचं आहे. भावना आणि कर्तव्य यामध्ये योग्य समतोल ठेवणं गरजेचं आहे. व्यावसायिकदृष्ट्या हळूहळू पण स्थिर प्रगती असणार असून सेवा आधारित व्यवसाय, कन्सल्टन्सी, वैद्यकीय, आध्यात्मिक सेवा देणाऱ्या व्यावसायिकांना या आठवड्यामध्ये विशेष लाभ होतील. नवीन करार करताना सर्व कागदपत्र योग्य पद्धतीने तपासणं गरजेचं आहे. त्याबाबतीत तज्ञांचा सल्ला जरूर घ्या. भागीदाराशी स्पष्ट संवाद ठेवा. विद्यार्थ्यांना अभ्यासामध्ये स्मरणशक्ती व कल्पनाशक्ती वृद्धिंगत होणार असून कला, संगीत, मानसशास्त्र, आध्यात्मिक अभ्यासासाठी योग्य काळ आहे. परीक्षेचा ताण कमी होईल, आत्मविश्वास वाढेल. वेळेचं योग्य नियोजन केल्यास विद्यार्थी क्षेत्रात तुम्ही योग्य यश प्राप्त करू शकाल. वैवाहिक जीवनामध्ये भावनिक जवळीक वाढणार असून जोडीदाराशी मनमोकळा संवाद साधणं गरजेचं आहे. प्रेमसंबंधामध्ये संवेदनशीलता वाढणार आहे. गैरसमज होणार नाही याची योग्य ती काळजी घ्या. अविवाहितांसाठी जुन्या ओळखीतून तुम्हाला नवीन मार्ग मिळण्याची शक्यता आहे, मात्र कुठल्याही प्रकारची घाई करू नका. आर्थिकदृष्ट्या या आठवड्यामध्ये स्थिरता जाणवणार असून अनावश्यक खर्च टाळल्यास बचत वाढेल. दानधर्म किंवा धार्मिक खर्च या आठवड्यात होऊ शकतात. गुंतवणूक करताना तज्ञांचा सल्ला जरूर घ्या. मीन राशीच्या जातकांना आरोग्यदृष्ट्या या आठवड्यामध्ये थकवा, पाय दुखणे किंवा झोपेचा त्रास जाणवू शकतो. भरपूर पाणी प्या, पुरेशी विश्रांती घ्या, ध्यान, नामस्मरण आणि हलका व्यायाम करा आणि भावनिक आरोग्याकडे विशेष लक्ष द्या. मीन राशीसाठी आठवड्याचा शुभ अंक आहे 3 व 9. शुभ रंग आहे पिवळा व समुद्री हिरवा. शुभवार आहे गुरुवार. शुभ दिनांक आहे 8 व 13 फेब्रुवारी. व मीन राशीसाठी आठवड्याचा विशेष उपाय येत्या गुरुवारी भगवान दत्तात्रयांची पंचोपचार पूजा करा आणि ओम गुरवे नमः हा मंत्र 108 वेळेला जपा. तसेच पिवळ्या वस्तू किंवा पिवळी फळे गरजू व्यक्तीस दान करा. त्यामुळे मनशांती लाभेल, योग्य निर्णय शक्ती आणि दैवी संरक्षण प्राप्त होईल.